नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण इंडियन पॉलिटी हा एक केवळ विषय नाही तर भारत समजून घेण्याची किल्ली म्हणून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. भारतीय राज्यघटना म्हणजे फक्त कलमांचा संग्रह नाही, ती भारताची आत्मकथा आहे. त्या स्वातंत्र्य लढ्याचा संघर्ष, सामाजिक न्यायाची आस आणि भविष्यासाठीची स्पष्ट दृष्टी सामावलेली आहे. UPSC आणि MPSC मध्ये पॉलिटी हा विषय प्रिलिम मध्ये निर्णय, मेन्स मध्ये स्कोरिंग आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमची घटनात्मक परिपक्वता दाखवणारा ठरतो. म्हणून पॉलिटी पाठ करून चालत नाही मित्रांनो, तर समजून घटनात्मक दृष्टिकोनातून आणि करंट अफेअरशी जोडून शिकावं लागतं. या कोर्समध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान सभेचा विचार प्रवाह, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, DPSP, संसद, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ, केंद्र राज्य संबंध, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी इत्यादी विषय कॉन्सेप्ट प्लस अनालिसिस प्लस एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने पाहणार आहोत. मित्रांनो, हा कोर्स फक्त नोट्स किंवा MCQ पुरता मर्यादित नाही, तर संविधान समजून सक्षम नागरिक घडवण्यासाठी आणि या परीक्षेचा अभ्यास करून एक योग्य ऍडमिनिस्ट्रेटर तयार करण्यासाठी आहे. आजपासून पॉलिटी म्हणजे तुमची स्ट्रेंथ. चला तर मग कंपनी रूल पासून आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिले संविधान म्हणजे काय, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशन देशाचा मूलभूत कायदा किंवा फंडामेंटल लॉ ऑफ द लँड असतो. that defines how the state structured किंवा देशाची संरचना कशी आहे, देशातील अधिकारांचा वापर कसा केला जातो, हाऊ पॉवर इज एक्साइज अँड हाऊ सिटिझन्स राईट्स आर प्रोटेक्टेड, नागरिकांचे अधिकार त्या देशामध्ये कसे सुरक्षित ठेवले जातात. तर या संदर्भातलं जे एक फंडामेंटल बुक असतं किंवा फंडामेंटल लॉ किंवा मूलभूत कायदा असतो त्याला संविधान म्हणतात. आता संविधानचे महत्वाचे फीचर्स कोणते आहेत किंवा वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर लेट डाऊन दी बेसिक प्रिन्सिपल दॅट गाईड गव्हर्नन्स. तर आपला जो प्रशासन आहे तो कशा प्रकारे चालेल याच्याबद्दलची बेसिक प्रिन्सिपल किंवा मूळ तत्व, बेसिक प्रिन्सिपल किंवा मूळ तत्व कोणते आहेत हे संविधानामध्ये दिलं असतं. दुसरी गोष्ट, हे देशातील नागरिकांचे ऍस्पिरेशन्स म्हणजे आकांक्षा, व्हॅल्यू म्हणजे मूल्य आणि सोसायटीचे लक्ष्य म्हणजे गोल काय असायला हवेत, ऍस्पिरेशन्स, व्हॅल्यूज आणि गोल्स कोणते असायला पाहिजे, हे सुद्धा संविधानाची महत्वाची फीचर आहे. इट प्रोव्हाइड ओव्हरआर्चिंग फ्रेमवर्क विदिन विच इंडिव्हिज्युअल परस्यू द राईट, म्हणजे जे व्यक्ती आहेत त्यांचे अधिकार ते परस्यू करतील, फ्रीडम आणि एम्बिशन्स प्राप्त करतील यासाठी जी एक कंडिशन निर्माण केली जाते ती संविधान निर्माण करून देतो. इट इस्टॅब्लिश नॉन निगोशिएबल व्हॅल्यूज अँड लिमिट दॅट कॅन नॉट बी व्हायोलेटेड, की काही अशा व्हॅल्यूज की निगोशिएट त्याला करता येत नाही, त्याला मर्यादित करता येत नाही आणि त्याचं व्हायोलेशन किंवा त्याला भंग सुद्धा करता येत नाही. संविधान हा एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि समाजाचे जे बदल असतात त्यानुसार त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस केले जातात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये आतापर्यंत 106 घटना दुरुस्त्या झाल्या आहेत आणि ते बदलत्या काळासाठी, बदलत्या सामाजिक आर्थिक परिवेशासाठी आवश्यक होत्या म्हणूनच आपण ते बदलले आहेत. कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे इव्हॉल्व्ह होतो, तर लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व्ह होतो घटना दुरुस्तीद्वारे, ज्युडिशियल इंटरप्रिटेशन आणि जजमेंटद्वारे. न्यायमंडळ सुद्धा बऱ्याचदा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा न्यायालयीन सक्रियता दाखवतो आणि ज्या ठिकाणी आवश्यक तो बदल ते घडवून आणतात. याच्यामध्ये काही कन्व्हेन्शन सुद्धा आहेत, पार्लमेंटरी कन्व्हेन्शन असतील किंवा ज्युडिशियल कन्व्हेन्शन असतील किंवा मे बी गव्हर्नन्सच्या कन्व्हेन्शन असतील. तर ते रूढी आणि परंपरा ज्या असतील संसदीय प्रणालीतील त्यांच्यानुसार सुद्धा संविधान इव्हॉल्व्ह होतो. आणि स्टॅट्यू म्हणजे कायदे जे बनवले जातात, कायद्याद्वारे सुद्धा संविधान इव्हॉल्व्ह होतो. तर हे आपण बेसिक एक संविधानचे फीचर पाहिले आहेत. दुसरा पार्ट जो येतो तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही लक्षात घ्या, सिग्निफिकन्स किंवा महत्व. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम लॉ गायडिंग ऑल इन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट. जितके पण संस्था आहेत आपल्या देशातल्या त्या संस्थांचं मार्गदर्शन करण्याचं काम आपलं संविधान करतो. नंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारची जी संरचना आहे आणि अधिकारांची वाटणी. जसं मे बी केंद्र राज्यामध्ये अधिकाराची वाटणी असेल किंवा गट आपले मेनली 3 अंग, सरकारचे 3 अंग जे असतात, दॅट इज एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. या तिन्हीमध्ये सुद्धा अधिकाराची वाटणी जी आहे ती कशी असायला पाहिजे हे डिफाईन करण्याचं काम आपलं संविधान करतो. नंतर
संविधान फंडामेंटल राईट प्रोटेक्ट करतो आणि एन्श्युअर सिटिझन्स डिग्निटी. आपल्या नागरिकांचा सन्मान ठेवण्यासाठी मूलभूत हक्काचं संरक्षण आपला संविधान करतो. तसेच संविधान स्टॅबिलिटी, ऑर्डर आणि प्रेडिक्टेबिलिटी प्रशासनामध्ये देतो. स्थिरता राहते, एक ऑर्डर राहतो आणि प्रेडिक्टेबल प्रशासन आपल्या देशामध्ये दिसून येतो. नंतर ऍक्ट एज अ चेक ऑन आर्बिट्ररी पॉवर अँड प्रिव्हेंट मिसयूज ऑफ अथॉरिटी, म्हणजे आपल्या अधिकारांचा कोणी गैरवापर नाही करणार यासाठी सुद्धा संविधान नागरिकांना अधिकार देतो. नंतर संविधान आपले कोर व्हॅल्यूज, कल्चर आणि व्हिजनला रिफ्लेक्ट करतो. इट रिफ्लेक्ट अवर कोर व्हॅल्यूज, कल्चर अँड व्हिजन ऑफ द नेशन. आणि तसेच फ्रेमवर्क सुद्धा क्रिएट करतो फॉर द पीसफुल चेंज अँड डेमोक्रेटिक इव्होल्युशन. शांततापूर्ण जे सत्ता परिवर्तन असेल ते भारतामध्ये घडतं. पीसफुल चेंज आणि डेमोक्रेटिक इव्होल्युशन म्हणजे लोकशाहीप्रमाणे जो इव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा आपल्या संविधानाद्वारे होतं. सिग्निफिकन्स. नंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर पहिला उद्देश आहे जस्ट आणि इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह सोसायटी, म्हणजे न्यायपूर्ण, समान आणि सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करणे. जस्ट, इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह म्हणजे न्यायपूर्ण, समानताधिष्ठित, असमताधिष्ठित आणि सर्वसमावेशक समाजाची रचना करणे. दुसरी गोष्ट टू इन्श्युअर लिबर्टी ऑफ थॉट म्हणजे विचारात स्वातंत्र्य, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप हे सर्व जे घटक आहेत ते त्यांचे स्वातंत्र्य किंवा लिबर्टी आपलं संविधान उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. नंतर टू मेंटेन इक्वालिटी बिफोर लॉ किंवा कायद्यासमोर सर्व समान असतील आणि सर्व नागरिकांना समान संधी आपलं संविधान उपलब्ध करून देतो. टू प्रमोट फ्रेटर्निटी अँड युनिटी अमंग सिटिझन्स म्हणजे बंधुत्व आणि एकता नागरिकांमध्ये असायला पाहिजे, हे सुद्धा संविधानाचा उद्देश आहे. नंतर टू सेक्युअर पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक जस्टिस टू ऑल म्हणजे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय जे आपल्या प्रियांबलमध्ये सुद्धा मेन्शन आहे तर ते सुद्धा देण्याचं उद्देश आपल्या संविधानाचा आहे. नंतर स्ट्रेंथन डेमोक्रेसी बाय डिफायनिंग इन्स्टिट्यूशनल रोल क्लिअरली. प्रत्येक आपल्या संविधानच्या संस्था ज्या आहेत त्यांच्या भूमिका कोणत्या असतील, रोल म्हणजे भूमिका, तर त्या भूमिका सुद्धा स्पष्ट करण्यात आल्या आहेत आपल्या संविधानामध्ये. आणि टू फॉस्टर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर ऑफ द पीपल म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि समाजाचं कल्याण यासाठी सुद्धा आपलं संविधान प्रयत्नशील असतो. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो ते म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम. कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे power of the government must be limited and exercised within framework of rules, principles, checks laid down by the constitution. तर लक्षात घ्या, सरकारचे जे अधिकार आहेत ते कसे असायला पाहिजे, मर्यादित असायला पाहिजे किंवा घटनात्मकता आपण कशाला म्हणतो किंवा संवैधानिक सरकार कशाला म्हणतो, तर लक्षात घ्या जे पण पॉवर किंवा अधिकार असतील सरकारचे ते कसे असतील, मर्यादित असतील आणि एक्सरसाइज विदिन द फ्रेमवर्क म्हणजे एक आराखडा असेल. कसला आराखडा असेल, नियमांचा, तत्वांचा आणि त्यामध्ये चेक्स सुद्धा संविधानामध्ये लेट डाऊन केलेले असतील की कोणते तुम्हाला गोष्टी करता येणार नाहीत, व्हॉट शुड नॉट बी डन बाय द गव्हर्नमेंट. जसं तुम्हाला माहिती असेल मूलभूत हक्कामध्ये आर्टिकल 13 मध्ये क्लिअरली म्हटलंय एनिथिंग दॅट इज इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट शॅल बी डिक्लेअर्ड एज अ व्हॉइड अँड अनकॉन्स्टिट्युशनल. जे पण फंडामेंटल राईटची विसंगत असेल त्याला अवैध आणि असंवैधानिक घोषित करता येईल, हे आर्टिकल 13 मध्ये मेन्शन आहे, 13 मध्ये मेन्शन आहे. तर असे चेक आणि बॅलन्सेस आपल्याला आपल्या संविधानामध्ये दिसतात. इट एम्फसाइज नॉट जस्ट हॅव्हिंग कॉन्स्टिट्यूशन बट इन्शुरिंग दॅट गव्हर्नमेंट ऍक्च्युअली फॉलोज इट. तर तुम्ही लक्षात घ्या, फक्त संविधान असणं गरजेचं नाही तर हे पण इन्शुअर करायचं आहे की सरकार त्याला फॉलो करते. तर कोर फीचर काय आली, कॉन्स्टिट्युशनलिझम किंवा संविधानात्मक सरकारची लिमिटेड गव्हर्नमेंट, मर्यादित सरकार. गव्हर्नमेंट जी असेल ती अहेतुक अधिकाराचा वापर करू शकत नाही आणि त्याचे अधिकार जे असतील ते पण कसे असतील, कायद्याद्वारे मर्यादित केलेले असतील, रिस्ट्रिक्टेड बाय दी लॉ. दी पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट इज रिस्ट्रिक्टेड बाय दी लॉ किंवा सरकारचे अधिकार हे कायद्याद्वारे मर्यादित केलेले असतील किंवा संविधानाद्वारे मर्यादित केलेले असतील, हा कन्सेप्ट आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं अधिराज्य म्हणजे प्रत्येक अथॉरिटी त्यामध्ये स्टेट सुद्धा आलं इज बाउंड बाय द लॉ म्हणजे अधिसत्ता जी असेल ती नियमाने चालेल, संविधानाने चालेल, त्यांना पण मनमानी कारभार करता येणार नाही. नंतर सेपरेशन ऑफ पॉवर किंवा अधिकाराची वाटणी, यात लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशरी म्हणजे न्यायमंडळ, यामध्ये तिघांचे अधिकार वाटण्यात आले. लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट आपलं संसद
त्यात लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती येतात. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि ज्युडिशरी म्हणजे न्यायमंडळ. नंतर चेक अँड बॅलन्सेस. प्रत्येक ऑर्गन जो आहे तो एकमेकांवरती चेक ठेवतो, म्हणजे कोणत्याही ऑर्गनने आपल्या अधिकारांचा गैरवापर करायला नको. दॅट इज टू अवॉइड द मिसयूज ऑफ ऑथॉरिटी. हे बेसिक जो प्रिन्सिपल आहे तो आपल्या संविधानामध्ये फॉलो केला जातो, की हे जे 3 अथॉरिटी आहेत, लेजिस्लेचर, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, यांच्यामध्ये कोणीही मिसयूज नाही करायला पाहिजे अधिकारांचं. यासाठी एकमेकांवरती चेक आणि बॅलन्सेस ठेवले जातात. आणि प्रोटेक्शन ऑफ राईट्स. फंडामेंटल राईट जे आहेत ते इंडिव्हिज्युअल फ्रीडमला सेफगार्ड करतात. वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे त्याचं राखण मूलभूत हक्काद्वारे केलं जातं. आणि शेवटी अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी. पब्लिक पॉवर जे असेल ते आन्सरेबल असेल आणि इट शुड बी एक्सरसाइज रिस्पॉन्सिबली. जबाबदारीपूर्ण ते व्यवहार असायला पाहिजे, अशी रिक्वायरमेंट कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये असते. आता मित्रांनो, हे तुम्हाला मी सर्व इंट्रोडक्शन दिलंय. तर हे झालं इंट्रोडक्शन संविधानचं. आता आपण सरळ हिस्टोरिकल अंडरपिनिंग्स किंवा कंपनी रूल पासून पहिला सेशन जो आहे त्याला कंटिन्यू करूया. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आउटकम ऑफ लॉंग हिस्टोरिकल जर्नी शेप बाय एन्शियंट गव्हर्नन्स. प्राचीन काळामध्ये पण भारतामध्ये प्रशासन होतं आणि प्रशासनिक पद्धत होती. त्यात तुम्हाला माहिती असेल की लिच्छवी गणराज्य होतं. लिच्छवी गणराज्यामध्ये तर एका प्रकारे डेमोक्रेसी आणि रिपब्लिक गव्हर्नमेंट त्या ठिकाणी होतं. लिच्छवी रिपब्लिक्स होते, म्हणजे त्यांचे राष्ट्रप्रमुख जे होते निवडलेले होते. तर प्राचीन काळापासून आपल्या इथे डेमोक्रेसी तत्वे आहेत. तसेच कॉलनियल लॉ किंवा मे बी आपल्या इथं जेव्हा सातवाई शासन इंग्रजांचं होतं त्याचे पण आपल्या इतिहासामध्ये महत्वाचा रोल आहे. फ्रीडम स्ट्रगल किंवा आपली स्वातंत्र्य चळवळ, या तिन्ही गोष्टीला अनुसरून आपल्या संविधानाला आकार प्राप्त झाला आहे. यात तुम्ही लक्षात घ्या, ब्रिटिश कायदे जे होते त्यांच्यामुळे आपल्या इथं रूल ऑफ लॉ कायद्याच्या आधी राज्याची संरचना आली, रिप्रेझेंटेशन आणि मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मी प्रातिनिधिक सरकार आणि आधुनिक प्रशासन हे ब्रिटिशांमुळे आलं असं आपण म्हणू शकतो. नंतर नॅशनल लीडर्स ॲडेड आयडियल्स. राष्ट्रीय आपले जे नेतृत्व होतं त्यांनी जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड सेल्फ रूल असे शब्द आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड केले. जस्टिस म्हणजे न्याय, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वालिटी म्हणजे समता आणि सेल्फ रूल म्हणजे स्वशासन, हे तत्व सुद्धा आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड झाले. टुगेदर दिस लेअर क्रिएटेड स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर इंडिपेंडेंट डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन. आणि हे सर्व लेअर मिळून आपल्या देशासाठी स्वतंत्र लोकशाही प्रणित संविधानच्या निर्मितीसाठी त्यांनी मार्ग प्रशस्त केला. तर मित्रांनो, हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण जे हिस्टोरिकल अंडरपिनिंग्स आहेत त्यात जे कायद्यांचा अभ्यास करणार आहोत तर त्यात 2 भाग पडतील. पहिला जो भाग आहे तो म्हणजे 1773 पासून 1858 पर्यंत, तोपर्यंत भारतामध्ये रूल करणारी एक प्रायव्हेट कंपनी होती, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, जी सन 1600 मध्ये भारतात आली. आणि त्याच्यानंतर ती व्यापारी कंपनी म्हणून जरी आली असती तरी पण 1757च्या प्लासीच्या युद्धानंतर ते राज्यकर्ते बनले. त्याच्यानंतर तसं म्हटलं तर बंगालमध्ये मीर जाफर नवाब झाला होता, मग मीर कासिम नवाब झाला होता, पण ते फक्त नावाला नवाब होते, कारण की ऍक्च्युअल पॉवर हा ब्रिटिशांकडेच होता. पण तुम्हाला माहिती असेल की 1764 मध्ये जेव्हा त्यांनी फायनली मीर कासिम, नंतर मुघल एम्पेरर शाह आलम आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांना जेव्हा पराभूत केलं, त्यानंतर पूर्ण पॉवर जे होतं ते ब्रिटिशांच्या हातात गेलं. आणि त्यांनी, तुम्हाला माहिती असेल की बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी राईट सुद्धा घेऊन घेतले होते. म्हणजे अल्टिमेटली त्यांच्याकडे रिव्हेन्यू, मिलिटरी आणि इतर जे अधिकार असतील ते सर्व चालले गेले होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते नवाब वगैरे जे नावाला ठेवले त्यांना पण रिमूव्ह केलं आणि फायनली त्यांची सत्ता हातात आली. तर आपण इनिशियली कंपनी रूल जो 1773 पासून 1858 पर्यंत होता त्याला बघूया. आणि दुसरा जो पार्ट असेल तो म्हणजे क्राऊन रूल 1858 पासून 1947 पर्यंत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपला फोकस असेल कंपनी रूल वरती. त्यात रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, पीट्स इंडिया ऍक्ट 1784, चार्टर ऍक्ट 1793, चार्टर ऍक्ट 1813, चार्टर ऍक्ट 1833 आणि चार्टर ऍक्ट 1853 यांच्यावरती असणार आहे. तर आपण सुरुवात करूया रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ही ब्रिटिश पार्लमेंटची ईस्ट इंडिया कंपनीला रेग्युलेट करण्याचा पहिला कायदा होता. भारतात जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्याला रेग्युलेट करण्यासाठी किंवा त्याच्या प्रशासनाला आपलं रेग्युलेट करण्यासाठी ही पहिली स्टेप किंवा पहिला टप्पा होता.
यामध्ये जो गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता त्याला नवीन डेजिग्नेशन गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं करण्यात आलं, की तो जे इतर दोन प्रेसिडेन्सी होते त्या काळातले महत्वाचे, मेनली बंगाल आणि मद्रास प्रेसिडेन्सी, यापेक्षा तो श्रेष्ठ ठरणार. तर इथं तुम्ही लक्षात घ्या, अल्टिमेटली गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा पद हे बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी मधले जे गव्हर्नर होते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झाला. म्हणजे तो एका प्रकारे गव्हर्नर बंगालचा पण असेल, पण ओव्हरऑल गव्हर्नर जनरल भारताचा असेल असं त्याचं पदचं महत्व वाढलं. आणि पहिला जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला तो म्हणजे वॉन हेस्टिंग्स पहिला होता. नंतर याने 4 मेंबरची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सुद्धा स्थापन केली, टू असिस्ट अँड चेक द गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरलला असिस्ट करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी आणि चेक करण्यासाठी 4 मेंबरची कार्यकारी परिषदची पण निर्मिती करण्यात आली. नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ कॅलकटा 1774 मध्ये स्थापन झालं. सुप्रीम कोर्ट ऑफ कॅलकटा हे पहिलं मॉडर्न कोर्ट होतं आणि ते ब्रिटिश कायद्याद्वारे भारतामध्ये काम करायला लागलं. यात तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल की ब्रिटिश जे कंपनीचे सर्वंट होते ते भारतामध्ये खूप जास्त करप्शन करत होते. नंतर इथल्या संस्थानिकांकडनं देणग्या घेत होते, गिफ्ट घेत होते, लाच घेत होते. तर त्यांना लाच घेण्याची बंदी करण्यात आली, गिफ्ट घेण्याची बंदी करण्यात आली, तसंच खाजगी व्यापार करण्याची पण बंदी करण्यात आली. तर कंपनी सर्वंट प्रोहिबिटेड फ्रॉम प्रायव्हेट ट्रेड एक्सेप्टिंग गिफ्ट अँड ब्राइब. तर लक्षात घ्या, खाजगी व्यापार करता येणार नाही, नंतर त्यांना देणगी स्वीकार करता येणार नाही, आणि ब्राइब म्हणजे लाच सुद्धा स्वीकार करता येणार नाही असं त्यांच्यावरती कंडिशन लावण्यात आली. यात तुम्हाला माहिती असेल की रॉबर्ट क्लाइव्ह सारखा जो अत्याचारी शासक होता तो जेव्हा ब्रिटनमध्ये गेला तर त्याला त्या ठिकाणी नेबॉब म्हणून लोक सतवू लागले आणि शेवटी त्याने त्यात सुसाईड सुद्धा केली होती रॉबर्ट क्लाइव्हने. तर इथं तुम्ही लक्षात घ्या, एका प्रकारे सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन किंवा केंद्रीकृत प्रशासनिक रचनाची निर्मिती सलक्ष इंग्रजांचं इथं आपल्याला दिसून येतो. आणि केंद्रीकरणाची प्रवृत्ती ब्रिटिश शासनाची ही 1858च्या कायद्यापर्यंत दिसून येते. म्हणजे कंपनी सरकारचा जो रूल होता त्या काळात सेंट्रलायझिंग टेंडन्सी आपल्याला दिसून येते. नंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स वॉज रिक्वायर्ड टू रिपोर्ट ऑन इट्स रेव्हेन्यू, सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्स इन इंडिया. भारतातील कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होते ईस्ट इंडिया कंपनीचे, त्यांना महसूल संदर्भात किंवा नागरी जे अधिकार असतील आणि मिलिटरी अफेअर्स किंवा सैनिकी व्यवहार जे असतील त्याच्याबद्दलचे रिपोर्ट ब्रिटिश शासनाला पाठवणे हे बंधनकारक करण्यात आलं. तर हा होता 1773चा कायदा पहिला. त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवरती विविध बंधनं आणण्यात आले, जेणेकरून ब्रिटिश सरकार जे असेल ते ब्रिटनमधनं बसून ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रित करणार. दुसरा जो कायदा आला यांच्या संदर्भात तो म्हणजे ऍक्ट ऑफ सेटलमेंट 1781, ज्याला अमेंडिंग ऍक्ट पण म्हणतात. आणि 1773चा जो कायदा होता त्यातले डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी हा अमेंडिंग ऍक्ट आला, किंवा त्यातले जे पण त्रुटी होत्या त्याला करेक्ट करण्यासाठी हा कायदा आला. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे ज्युरिडिक्शन किंवा अधिकार क्षेत्र हे कलकत्ता टाउन पुरता मर्यादित करण्यात आले. म्हणजे ब्रिटिश शासन बाहेर काही करणार तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही. नंतर सुप्रीम कोर्टला रिव्हेन्यू मॅटर पासून बाहेर करण्यात आलं, म्हणजे महसुली जे पण बाबी असतील त्या बाबतीत सुप्रीम कोर्ट कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. नंतर कंपनी ऑफिशियल प्रोटेक्टेड फॉर एक्ट डन इन ऑफिशियल ड्युटी, म्हणजे ऑफिशियल किंवा कार्यकारी ड्युटी करताना त्यांनी भारतीयांना त्रास दिला असेल किंवा काही केलं असेल तरी पण त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आलं. नंतर कार्यकारी अधिकार जे होते कंपनीचे आणि सुप्रीम कोर्टचे ज्युडिशियल पॉवर यांच्यामध्ये कम्प्लीट सेपरेशन करण्यात आलं. म्हणजे न्यायिक अधिकार आणि कार्यकारी अधिकार यामध्ये सेपरेशन हे ऍक्ट ऑफ सेटलमेंटद्वारे करण्यात आलं. आणि गव्हर्नर जनरल काउन्सिल त्याची पोझिशन जी होती ती स्ट्रॉंग करण्यात आली, किंवा गव्हर्नर जनरलचे अधिकार जे होते ते वाढवण्यात आले. आणि अल्टिमेटली कोर्ट आणि गव्हर्नर जनरल मधला जो वाद होता तो त्यांनी कमी केला आणि प्रशासनाला त्यांनी स्टेबल केलं, की जेणेकरून भारतात त्यांचा जो लक्ष होता की मोठ्या प्रमाणावरती भारतातनं आर्थिक निस्सारण करायचं किंवा इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन करायचं भारताचं, त्यासाठी सिस्टम लावणं गरजेचं होतं. ते सिस्टम ते भारतामध्ये या काळात लावत होते. तर या शृंखलेमध्ये तिसरा कायदा जो आहे तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट 1784. तर हा कायदा पण रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मधलं जे फ्लॉ होते किंवा काही त्रुटी होत्या त्याला दुरुस्त करण्यासाठी करण्यात आला. आणि यांनी सिस्टम ऑफ डुअल कंट्रोल किंवा दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केली. यात पॉलिटिकल मॅटर किंवा राजकीय जे असतील
बाबी त्याला नियंत्रित करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची अथॉरिटी क्रिएट केली आणि कमर्शियल मॅटरसाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर, जे ईस्ट इंडिया कंपनीचे कोर्ट ऑफ डायरेक्टर होते ते कमर्शियल मॅटरला डील करतील. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल ही नवीन अथॉरिटी मेनली पॉलिटिकल अफेअर्स किंवा राजकीय अधिकारला डील करण्यासाठी क्रिएट करण्यात आली. नंतर बोर्ड ऑफ कंट्रोलला सिव्हिल, मिलिटरी आणि रिव्हेन्यू अफेअर्सच्या बद्दलचे अधिकार देण्यात आले. म्हणजे नागरी, सैनिकी आणि किंवा मुलकी प्रशासन, सैनिकी प्रशासन, महसुली प्रशासन वरती काम कोणाचं असेल, बोर्ड ऑफ कंट्रोल. पॉलिटिकल कंट्रोल मध्ये लक्षात घ्या काय काय येतं, सिव्हिल, मिलिटरी आणि रिव्हेन्यू म्हणजे आपले मुलकी प्रशासन, नंतर सैनिकी प्रशासन आणि महसुली प्रशासन, या तिन्ही गोष्टी, तिन्ही बाबी याच्या येतात आणि ते बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आलं. आणि इथं लक्षात घ्या गव्हर्नरची अथॉरिटी जी होती ती अजून स्ट्रेंथन करण्यात आली. मेनली बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरवरती हा जो गव्हर्नरला बेंगॉल होता त्याची अथॉरिटी अजून स्ट्रॉंग करण्यात आली. नंतर क्लिअरली सेपरेटेड पॉलिसी ऑफ क्राऊन ऍडमिनिस्ट्रेशन, कंपनी आणि जी कंपनीचा प्रशासन आणि क्राऊनची जी पॉलिसी असेल याला एका प्रकारे कम्प्लिटली सेपरेट करण्यात आलं. नंतर कंपनी जी होती या पिट्स इंडिया ऍक्ट नंतर कम्प्लिटली ब्रिटिश क्राऊनची पॉलिटिकल एजंट बनली. ब्रिटिश क्राऊन जो होता तर त्याची कम्प्लिटली ती एका प्रकारे राजकीय हस्तक किंवा पॉलिटिकल एजंट भारतामध्ये बनली आणि आता ती फक्त ट्रेडिंग बॉडी म्हणून अस्तित्वात राहिली आहे. तर तुम्ही लक्षात घ्या जर प्रश्न आला की वेन द ईस्ट इंडिया कंपनी बिकम द एजंट ऑफ ब्रिटिश क्राऊन तर लक्षात ठेवायचं इट्स अ पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट पासून ते झालं. किंवा मे बी सिस्टम ऑफ डुअल गव्हर्नमेंट कधी आलं तर पिट्स इंडिया ऍक्ट पासून. का आलं? कारण की त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची एक नवीन अथॉरिटी क्रिएट केली, त्यात पॉलिटिकल कंट्रोल त्यांनी दिला आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे कंपनी जे होते त्यांच्याकडे फक्त कमर्शियल अफेअर्स त्यांनी ठेवले. तर मित्रांनो हा 1784चा ऍक्ट होता. याच्यानंतरचा महत्वाचा जो ऍक्ट होतो तो म्हणजे चार्टर ऍक्ट 1813. यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं जे व्यापारातील मोनोपली किंवा एकाधिकारशाही होती त्याला संपुष्टात आणलं. फक्त दोन गोष्टीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःकडे मोनोपली किंवा एकाधिकारशाही ठेवली, ते म्हणजे चायना सोबतचा व्यापार आणि चहामध्ये व्यापार. चायना सोबतचा व्यापार मित्रांनो लक्षात घ्या हे मेनली अफ्रूचा व्यापार करत होते. ड्रग ट्रेड मध्ये इन्व्हॉल्व होती ईस्ट इंडिया कंपनी आणि चायनीज लोकांकडनं ते अननेसेसरी एका प्रकारे त्यांना ड्रग ट्रेड, फोर्सफुली ड्रग ट्रेड करून त्यांना त्रास देत होते. आणि जहाजा व्यापार प्रॉफिटेबल होता म्हणून तो सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःकडे ठेवला. अदरवाईज इतर जे ब्रिटन मधल्या कंपन्या होत्या त्यांच्यासाठी आता भारतीय मार्केट खुला करण्यात आलं. म्हणजे आता फक्त ईस्ट इंडिया कंपनी नाही तर इतर पण खासगी कंपन्या भारतात येऊन भारताचं शोषण करू शकतील अशी परमिशन ब्रिटिश सरकारने दिली. नंतर ब्रिटिश जो क्राऊन होता त्याचे राजा राणी वगैरे त्याची सावनेटी किंवा सार्वभौमत्व हे भारतावरती त्यांनी किंवा भारतीय टेरिटरीवरती त्यांनी लादून दिलं. नंतर आता त्यांचं एका प्रकारे कंट्रोल पूर्णपणे निर्माण झालं होतं भारतामध्ये. आपल्याला माहिती आहे की 1866 पर्यंत जे भारतातलं शेवटचं पॉवर उरलं होतं मराठा एम्पायर ते पण जवळपास पराभूत झालं होतं त्यांच्या इंटरनल कन्फ्लिक्टमुळे. आणि आता ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये फ्रीली वर्क करण्यासाठी त्यांनी अलाव केलं. ते शिक्षण, धर्मप्रसारासाठी आणि कल्याण, सो कॉल्ड कल्याणसाठी भारतात आले, पण त्यांचं मेन लक्ष कन्व्हर्जन होतं आणि कन्व्हर्जनसाठी ख्रिश्चन मिशनरीज यांना परमिशन ब्रिटिश लोकांनी दिली. नंतर कंपनीने डायरेक्ट केलं की 1 लाख रुपये अॅन्युअली एज्युकेशनसाठी ते येतात भारतामध्ये खर्च करतील. तुम्ही लक्षात घ्या फर्स्ट ऑफिशियल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट जे इंडियन एज्युकेशन मध्ये आहे हे आपल्याला जरी दिसून आलं की 1 लाख रुपये ते खर्च करतील, पण कंपनी जी माणसं आणि जे मिशनरी होते यांच्यामध्ये भांडण लागली होती, तो पैसा कसा खर्च केला जाईल यावरती प्रश्नचिन्हच होता. म्हणून 1823 पर्यंत त्यांनी भारतामध्ये शिक्षणासाठी 1 रुपया सुद्धा रिलीज केला नाही. नंतर इट रिअफर्म द गव्हर्नरस कंट्रोल ओव्हर प्रोव्हिन्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे प्रांतिक प्रशासन जे होतं त्याच्यावरती गव्हर्नर जनरलचा जो नियंत्रण आहे तो त्याला त्यांनी पूर्णपणे निर्माण केला. कंपनी भारतामध्ये अजून 20 वर्ष रूल करत राहिली, परंतु त्यांचा कमर्शियल रोल जो होता तो या काळामध्ये आपल्याला डिक्लाइन झाला दिसतोय. कारण की कमर्शियल रोल का डिक्लाइन झाला? कारण की ट्रेड मोनोपोली त्यांची संपली. म्हणजे आपल्या भारतासोबत व्यापाराची जी एकाधिकारशाही होती ती ईस्ट इंडिया कंपनीची 1813 मध्ये संपुष्टात आली. म्हणजे इतर ब्रिटिश कंपन्या पण भारतामध्ये आल्या. दुसरी गोष्ट ती म्हणजे चायना आणि टी मधला जो व्यापार होता तो परत 20 वर्षासाठी त्यांना एक्सटेंड करण्यात आला. आणि इथं लक्षात घ्या स्टेट इंटरव्हेन्शन इन एज्युकेशन अँड सोशल रिफॉर्म, सामाजिक सुधारणा ते करायच्या होत्या त्यांना, पण सामाजिक सुधारणाचं मेन लक्ष लक्षात ठेवा भारतीय
समाजामध्ये त्यांना हस्तक्षेप करायचं होतं. तर शिक्षण आणि सोशल रिफॉर्मच्या नावावरती भारतीय समाजामध्ये हस्तक्षेप ब्रिटिशांनी सुरू केल्याचं आपल्याला 1813च्या कायद्यानंतर दिसून येतं. या शृंखलेमध्ये जो नेक्स्ट कायदा आहे तो म्हणजे चार्टर ऍक्ट 1833. याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे कमर्शियल ऍक्टिव्हिटीज कम्प्लिटली संपल्या आणि ईस्ट इंडिया कंपनी ही प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय संस्था म्हणून अस्तित्वात आली. आता ईस्ट इंडिया कंपनी या समोर फक्त प्रशासकीय संस्था म्हणून कार्य करणार. नंतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो होता त्याचं डेजिग्नेशन जे होतं आता ते चेंज झालं आणि तो झाला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि त्याची सुपिरियर अथॉरिटी निर्माण झाली. मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर जे होते ते त्याला सबऑर्डिनेट झाले. एका प्रकारे हे केंद्रीकृत प्रशासनाचं भारतातली फायनल स्टेप होती. आणि गव्हर्नर जनरल काउन्सिल ही पॉवरफुल पद भारतामध्ये काम करायला लागले. नंतर भारतीय कायद्यांचं कोडिफिकेशन किंवा संहिताबद्ध करण्यासाठी इंडियन लॉ कमिशन त्यांनी अपॉइंट केली. आपल्याला माहिती असेल की लॉर्ड मेकॉले याच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आली होती. लॉर्ड मेकॉले काय होतं आणि त्याचे विचार काय होते याबद्दलचा एक व्हिडिओ मी बनवला आहे. तुम्ही या चॅनलवरती जाऊन त्याला सर्च करू शकतात. मेघालय ते मोदीपर्यंत जे शिक्षणाचा भारतीय संघर्ष आहे या संदर्भात मी व्हिडिओ बनवला आहे. नंतर रिअफर्म ब्रिटिश क्राउन सॉव्हरेनिटी ओव्हर इंडियन टेरिटरीज. तर ब्रिटिश जो क्राउन राजा किंवा राणी असेल त्या सार्वभौमत्व भारतीय टेरिटरीवरती त्यांनी रिअफर्म केलं आणि इंग्लिशला त्यांनी ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर केलं की प्रशासकीय भाषा जी असेल भारतामध्ये प्रशासनासाठी ती कार्लिन भाषा इंग्लिश असणार. आणि भारतीयांची नियुक्ती लोअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टमध्ये मर्यादित करण्यात आली. फक्त खालचे प्रशासकीय जे जॉब असतील त्यामध्ये भारतीय लोकांची नियुक्ती होईल. दॅट्स इट. नेक्स्ट थिंग तो म्हणजे चार्टर ऍक्ट 1853. याने ईस्ट इंडिया कंपनीचं मोनोपली जे होतं व्यापारावरची ती संपवली. पूर्णपणे मोनोपली ईस्ट इंडिया कंपनी संपवली. आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांनी ओपन कॉम्पिटिशन सुरू केलं की मेरिट बेस्ड रिक्रुटमेंटसाठी एका प्रकारे ही पहिली स्टेप होती किंवा सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 1853च्या चार्टर ऍक्ट पासून सुरू झाली असं बनवू शकतो. गव्हर्नर जनरल काउन्सिल जी होती एक्झिक्युटिव्ह काउन्सिल किंवा कार्यकारी परिषद त्याच्यामध्ये पहिले 4 सदस्य होते. आता तिथं 6 करण्यात आले. प्रत्येक जो सदस्य असेल त्याला स्पेसिफिक डिपार्टमेंट जो होता तो अलॉट करण्यात आला. लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन किंवा कायदे करण्याचे कार्य आणि कार्यकारी कार्य काउन्सिलचे सेपरेट करण्यात आले. म्हणजे कायदा बनवायचं कार्य वेगळं ते करणार अथॉरिटी आणि कार्यकारी कार्य जो असेल देश चालवण्याचं ते वेगळं करणार. म्हणजे सेपरेशन करण्यात आलं लेजिस्लेचर फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. लेट द फाउंडेशन फॉर लोकल रिप्रेझेंटेशन इन द इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळमध्ये स्थानिक प्रतिनिधित्व सुद्धा देण्यात आलं. म्हणजे जे पण आपले प्रॉव्हिन्सेस मधले असतील प्रतिनिधी त्यांना पण अलो करण्यात आलं. आणि केंद्रीकृत प्रशासन करण्यात आलं ज्याद्वारे परिणामकारकता वाढेल. आणि अल्टिमेटली इथनं फ्युचर रिफॉर्म किंवा भविष्यातील जे सुधारणा असतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला माहिती असेल की जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 आहे तो साईन झाला. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 जो आहे ते त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. त्याच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्या 1857चा रिव्हॉल्ट झाला होता किंवा मे बी फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढला गेला होता भारतीयांद्वारे. आणि ते फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स नंतर जी बदललेली सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती होती त्यानुसार 1858चा कायदा हा पास करण्यात आला होता. आणि 1858 नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा रूल संपुष्टात आला. त्यानंतर क्राऊन रूल सुरू होतो. त्या क्राऊन रूल बद्दल आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. तू तास इथंच थांबतो. धन्यवाद.